नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ए टू झेड पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजचा जो काही आपला लेक्चर राहणार आहे तो संख्या प्रकरणावर दुसरा लेक्चर राहणार आहे। याच्या अगोदर संख्या व संख्यांचे प्रकार भाग 1 असा मी व्हिडिओ टाकलेला आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला संख्यांचे 6 प्रकार मी अगोदर शिकवलेले आहे। त्याच्यामध्ये जे काही तुमचे 6 प्रकार झालेले आहे त्या 6 प्रकारामध्ये झालेले प्रकार जर म्हटलं तर पहिला प्रकार तुम्हाला नैसर्गिक संख्या, दुसरा जो काही प्रकार होता तुमचा त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण संख्या, तिसरा प्रकार सांगितलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णांक संख्या, चौथा परिमेय संख्या, जो काही 5वा प्रकार सांगितलेला आहे मी त्याच्यामध्ये अपरिमेय आणि 6वा जो काही प्रकार सांगितला आहे तो शिकवलेला आहे तुम्हाला वास्तव संख्या। तो कोणता शिकवलेला आहे मी? वास्तव संख्या। थोडं जे काही ते 5-6 प्रकार तुम्हाला शिकवलेले आहे त्यांचं रिव्हिजन म्हणजे नैसर्गिक संख्यांची सुरुवात जर म्हटलं तर 1 पासून झालेली होती। 1 2 3 हे चालणार आहे तुमचं अनंतपर्यंत, 1 ते कुठपर्यंत? अनंतपर्यंत। तुम्हाला जर विचारलं सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती म्हटलं तर त्याचं उत्तर राहणार आहे 1। सर्वात मोठी नैसर्गिक संख्या म्हटलं तर ते अनंतपर्यंत वाढत जाणार आहे, म्हणजे तुम्ही सांगू शकत नाही। पूर्ण संख्या जे काही राहणार आहे ते पूर्ण संख्यांची सुरुवात झाली होती 0 पासून 1 2 3 4 ह्या सुद्धा काय राहणार आहे तुमच्या अनंतपर्यंत। याच्यामध्ये जर तुम्हाला विचारलं सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती म्हटलं तर त्याचं उत्तर किती राहणार आहे? 0। आणि सर्वात मोठी जर विचारली तर ते तुमचं अनंतपर्यंत जाणार आहे, म्हणजे ते सुद्धा तुम्ही सांगू शकत नाही। पूर्णांक संख्या ज्या काही सांगितल्या होत्या त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या 0 आणि जे काही तुमचं ऋण संख्या आहे त्या सगळ्या सांगितलेल्या होत्या, म्हणजे इकडे म्हणणार आहे तुम्ही 0 1 2 3 आणि ऋण म्हणजे -1 -2 इकडे काय म्हणणार आहे -3। याच्यामध्ये सर्वात लहान वगैरे तुम्ही सांगू शकत नाही। हे 0 जर म्हटलं तर तुमची पूर्ण संख्या, त्याच्यामध्ये ऋणवाल्या जर म्हटलं तर ते तुम्ही सांगणार आहे। पण पूर्णांकामध्ये जर विचारलं तर पूर्णांकामध्ये सर्वात लहान वगैरे जर म्हटलं तर तुमची पूर्णांकामध्ये इकडे 0 म्हणू शकता तुम्ही। सर्वात मोठी वगैरे विचारलं तर हे तुमचं अनंतपर्यंत जाणार आहे, हे तुम्ही सांगू शकत नाही। फक्त सर्वात मोठी ऋण पूर्णांक जर विचारली तर त्याचं उत्तर -1 राहणार आहे। सर्वात मोठी ऋण पूर्णांक जर विचारली ती काय राहणार आहे? मोठी राहील तुमची, हे असं उत्तर तुम्ही सांगू शकता। आणि सर्वात लहान म्हटलं तिकडे अनंतपर्यंत वाढत जाणार आहे, म्हणजे ती तुम्ही सांगू शकत नाही। परिमेय संख्या तुम्हाला ह्या सांगितल्या होत्या की ज्यांचं उत्तर तुम्ही कन्फर्म काढू शकता, म्हणजे शेवट तुमचा त्या संख्येचा होणार आहे, पूर्णांक मध्ये सांगू शकता। त्याच्यामध्ये उदाहरण वगैरे जर देतो म्हटलं तर मी तुम्हाला सांगितलं होतं की जे काही तुमचे पॉईंट मध्ये वगैरे राहते म्हटलं असं उदाहरण देतो म्हटलं 0.256 ही पूर्णांक मध्ये झाली। त्याच्यानंतर आणखी 12 वगैरे जर देतो म्हटलं तर समजून घ्या 0.123 हे आवृत्तीमध्ये दिलं आहे, ही सुद्धा पूर्णांक मध्ये राहील। आणि कर्णीमध्ये वगैरे जर दिलं असेल तर ते सुद्धा काय राहणार तुमचं परिमेय मध्ये राहील। म्हणजे असं जर तुम्हाला रूट मध्ये 16 दिलं असेल तर याचं उत्तर तुम्ही 4 सांगू शकता, म्हणजे हे काय राहणार आहे तुमची परिमेय संख्या। अपरिमेय मध्ये ज्यांचं उत्तर तुम्ही कन्फर्म असं सांगू शकत नाही, ही संख्या पुढे वाढत जाणार आहे, त्या काय राहणार तुमच्या अपरिमेय राहणार आहे। म्हणजे अपरिमेय मध्ये जर घेतो म्हटलं तर तुम्ही काय म्हणणार आहे इकडे 0.123 इकडे काय म्हणणार आहे तुम्ही 4 1 2 6 हे डॉट डॉट दिली असेल तर ही काय राहणार आहे अपरिमेय। आणि रूट मध्ये अशा संख्या दिल्या आहे की ज्यांचं तुम्ही मूळ काढू शकत नाही ते काय राहणार आहे तुमचे अपरिमेय। वास्तव मध्ये काय करायचं आहे? नैसर्गिक, पूर्ण संख्या, त्याच्यानंतर पूर्णांक संख्या, परिमेय संख्या आणि ज्या काही तुमच्या अपरिमेय संख्या आहे या सगळ्या म्हणजे काय राहणार आहे, या सर्व तुमच्या काय राहणार आहे वास्तव संख्या राहणार आहे। बेसिक मध्ये हे तुम्हाला 6 संख्यांचे प्रकार सांगितले होते, नैसर्गिक, त्याच्यानंतर तुमचा काय होता पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय, अपरिमेय आणि काय राहणार तुमचं वास्तव राहणार आहे। आता जो काही तुमचा पुढे विचारलं संख्या व संख्यांच्या प्रकारामध्ये इतर काही विचारतो म्हटलं तर ते राहणार आहे तुमचे जे काही तुम्हाला इथे फळ्यावर दिले आहे ते। हा जो काही व्हिडिओ राहणार आहे नवीन जे विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी फार महत्वाचं राहणार आहे। जुन्या विद्यार्थ्यांची जर संख्या व संख्यांच्या प्रकारावर जर मार्क्स जर कमी होत असेल, म्हणजे परिमेय आणि अपरिमेय त्यांना ओळखता येत नाही, सहमूळ म्हणा किंवा मूळ त्यांना ओळखता येत नाही, त्यांच्यासाठी सुद्धा फायद्याचं राहणार आहे। आता त्याच्यानंतर जे काही प्रकार पडणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिलाय समसंख्या, नंतरचे जे काही प्रकार राहील
इथे समसंख्या, त्याच्यानंतर विषम संख्या, मूळ संख्या, सहमूळ संख्या, त्याच्यानंतर दिलाय तुम्हाला संख्यांचे प्रकार संयुक्त, त्याच्यानंतर त्रिकोणी आणि काय करायचं आहे तुम्हाला चौरस संख्या. म्हणजे आजचा जो काही व्हिडिओ राहणार आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समसंख्यांचा अभ्यास करायचा आहे. विषम, मूळ, सहमूळ, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या आणि काय राहणार आहे तुमचं चौरस संख्या. आता जेव्हा काही तुम्ही लेक्चर पाहत असेल तेव्हा तुमच्यासोबत एक नोटबुक असायला पाहिजे. म्हणजे ज्या काही गोष्टी तुम्हाला आवश्यक वाटत असेल, मी ज्या गोष्टी फळ्यावर लिहून देत नाही की तुम्हाला नोट्स मध्ये लिहिता येईल, ते सगळ्या आवश्यक गोष्टी काय करायच्या तुम्हाला लिहून घ्यायच्या आहे. मग याच्यामध्ये सर्वात पहिला जर प्रकार जर घेतो म्हटलं तर तो आपल्याला अभ्यास करायचा आहे समसंख्यांचा. तो अभ्यास कशाचा करायचा आहे तुम्हाला समसंख्यांचा. आता समसंख्या कशाला म्हणायच्या आहे, त्याच्यानंतर विषम संख्या कशाला म्हणायच्या आहे, हे लहानपणापासून तुम्ही शिकत आले आहे. म्हणजे सर्वात जास्त जर आपल्याला माहित असेल तर ते समसंख्यांबद्दल तुम्ही अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर सर्वात जास्त जर म्हटलं तर सम आणि विषम संख्या ह्या गोष्टी आपल्याला माहित आहे. पण त्याच्यानंतर तुमच्या सहमूळ संख्या, मूळ संख्या, मूळ संख्यांची बेरीज वगैरे ह्या गोष्टी काय करायच्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. आता समसंख्या कशाला म्हणायचं म्हटलं तर तुम्ही इथे एक अट राहणार आहे. याच्यासाठी अट अशी राहणार आहे की ज्या संख्यांच्या एकक स्थानी काय म्हणणार आहे तुम्ही, ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि किती 8 एकक स्थानी. म्हणजे एकक स्थान कशाला म्हणायचं आहे तुम्हाला समजून घ्या. एखादी संख्या दिली आहे, इकडे दिली आहे 1, 2, 3, 6, दुसरी संख्या दिली आहे 2, 4, 6, 8, नंतर संख्या दिली आहे 1500 समजून घ्या 53 दिली आहे. एकक स्थान म्हणजे उजव्या साईडला जो काही शेवटचा अंक राहतो तो काय राहणार तुमचा एकक स्थान. म्हणजे हा या संख्येचा एकक स्थान राहील, इथे हा एकक स्थान राहील आणि उजव्या साईडला काय राहणार आहे सर्वात शेवटचा अंक जर म्हटलं तर तो काय राहणार तुमचा एकक स्थान राहणार आहे. एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यांच्यापैकी कोणताही अंक जर येत असेल तर ती काय राहणार आहे समसंख्या राहणार आहे. म्हणजे समसंख्या ओळखण्यासाठी तुम्ही काय म्हणणार आहे, एकक स्थानी कोणता अंक असायला पाहिजे 0, 2, 4, 6, 8 यांच्यापैकी कोणताही अंक असला तरी चालते. म्हणजे इथे 6 एकक स्थानी आहे म्हणजे ही समसंख्या राहील, इथे 8 एकक स्थानी आहे म्हणजे ही समसंख्या राहणार आहे, इथे एकक स्थानी 3 आहे म्हणजे ही समसंख्या राहणार आहे का नाही. म्हणजे ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यांच्यापैकी कोणताही अंक येत असेल तो काय राहणार आहे तुमचा समसंख्या राहणार आहे. इकडे दुसरी अट जर घेतो म्हटलं तर दुसरी अट कोणती राहणार आहे तुमची, समसंख्येला तुम्ही असं म्हणणार आहे समसंख्येला 2 ने पूर्ण भाग जातो, 2 ने पूर्ण भाग जातो. आता इथे 2 ने पूर्ण भाग जातो का तर ते पाहून घ्या. इकडे पहिली संख्या दिली आहे तुम्हाला 1236. 1236 ला जर समजून घ्या 2 ने भाग देतो म्हटलं तर बे1 बेसक किती 12, 0 उरला. इकडे किती बे1 बे1 उरलेला इथे आणि बे8 किती 16. शिल्लक काहीच नाही म्हणजे 2 ने पूर्ण भाग जातो, शिल्लक काही नाही म्हणजे बाकी किती राहणार आहे तुमची 0. म्हणजे ही समसंख्या होणार आहे. याला जर 2 ने भाग देतो म्हटलं तर 2468 भागेला जर 2 करत असेल बे1 बे2 4 बे3 6 आणि बे4 किती 8. म्हणजे या संख्येला सुद्धा 2 ने पूर्ण भाग जात आहे म्हणजे ती समसंख्या राहणार आहे. याला 2 ने भाग जाणार नाही कारण की ज्या समसंख्या राहणार आहे त्यांना 2 भागने जाणार आहे, बाकीच्या इतर संख्यांना जे विषम वगैरे असतील त्यांना 2 भाग जाणार नाही म्हणजे शिल्लक 1 वगैरे राहतो. या संख्येला जर भाग देतो म्हटलं तर भागाकार राहील तुमचा बे7 14 उरला 1, पुन्हा बे7 14 उरला 1 आणि बेसक किती 12. शिल्लक उरत आहे तुमचा 1 म्हणजे 1 ला नंतर तुम्ही भाग देऊ शकत नाही म्हणजे बाकी जर 1 उरत असेल तर ही समसंख्या राहणार नाही म्हणजे ही काय राहणार आहे विषम संख्या. अशी तुमची दुसरी अट राहणार आहे की एकक स्थानी जर 0, 2, 4, 6, 8 हे अंक येत असेल तर ती समसंख्या राहणार आहे. समसंख्येला 2 ने पूर्ण भाग जातो म्हणजे बाकी किती राहणार आहे तुमची 0 राहणार आहे म्हणजे त्या काय राहणार आहे तुमच्या समसंख्या राहणार आहे. त्याच्यानंतर सर्वात लहान समसंख्या जर विचारली, सर्वात लहान समसंख्या जर विचारली तर ती 2 राहणार आहे. सर्वात लहान समसंख्या जर विचारली तर ती कोणती राहणार आहे तुमची 2 राहणार आहे. कारण की तुम्ही जे काही नैसर्गिक संख्या लिहिणार आहे, नैसर्गिक संख्या लिहायच्या वेळेस सुरुवात 1 पासून करणार आहे. 1 पासून तर कुठपर्यंत अनंतपर्यंत जाईल म्हणजे 1, 2, 3, 4 हे अनंतपर्यंत जाणार आहे. मग इकडे समजून घ्या तुम्हाला सर्वात लहान जर विचारली तर ती कोणती संख्या राहणार आहे तुमची 2 राहणार आहे.
त्याच्यासोबत पुन्हा आणखी लक्षात ठेवा की 0 व 1 0 ही सम सुद्धा नाही, त्याच्यानंतर विषम सुद्धा नाही असं म्हणायचं आहे तुम्हाला. काय म्हणणार आहे तुम्ही? 0 ही जी काही संख्या राहणार आहे तुमची ही सम सुद्धा नाही, त्याच्यानंतर काय तुमची विषम सुद्धा नाही. ह्या बेसिक गोष्टी समजून घ्या. तुम्हाला काय करायचं आहे? समसंख्येसाठी लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा एक वेळा पहा, एकक स्थानी जर 0, 2, 4, 6, 8 हे अंक जर येत असेल तर ते कोणती संख्या राहणार आहे? समसंख्या. ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो ती संख्या कोणती म्हटलं? कोणती म्हणणार आहे तुम्ही? समसंख्या. सर्वात लहान समसंख्या जर विचारली तर ती कोणती राहणार आहे तुमची? 2 राहणार आहे, जी की 1 अंकी राहणार आहे सर्वात लहान. आणि 0 ही सम सुद्धा नाही आणि त्याच्यानंतर काय नाही म्हटलं? काय म्हणणार तुम्ही? विषम सुद्धा नाही. आता जो काही तुम्हाला दुसरा प्रकार दिलाय संख्येचा तो राहणार आहे तुमची विषम संख्या. ती काय राहणार आहे? विषम संख्या. आता समसंख्येसाठी जे काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवलेल्या आहे किंवा ज्या काही गोष्टी पाहिल्या आहे त्याच्या विरुद्ध तुम्हाला काय करायचं आहे? विषम संख्या घेऊन घ्यायचं आहे. आता इथे एकक स्थानी जर समजून घ्या 0, 2, 4, 6, 8 असेल तर इकडे विषम स्थानी काय राहणार आहे तुमचं? एकक स्थानी म्हणणार आहे तुम्ही. एकक स्थानी जर समजून घ्या 1, 3 त्याच्यानंतर 5 हा अंक येत असेल, 7 हा अंक येत असेल आणि त्याच्यानंतर काय येत असेल? 9 हा अंक येत असेल तर ती संख्या कोणती राहणार आहे तुमची? विषम संख्या. म्हणजे उदाहरण इकडे 1, 3, 3, 5 एकक स्थानी 5 येत आहे. इकडे 17 जर घेतो म्हटलं तर एकक स्थानी किती येत आहे? 7 येत आहे. पुन्हा आणखी जर घेतो म्हटलं इकडे 9 हा अंक एकक स्थानी म्हणजे काय राहणार? ती विषम संख्या राहणार आहे. आणि या संख्यांना जर भाग देतो म्हटलं तर शिल्लक किती राहणार आहे? 1 शिल्लक राहणार आहे. जर तुम्ही 2 ने भाग जर देत असेल म्हणजे तुम्ही इथे आणखी म्हणू शकता, अट अशी म्हणू शकता की 2 ने भागल्यास बाकी 1 राहते. बाकी काय म्हणणार आहे? 1 राहते. म्हणजे जर 2 ने तुम्ही एखाद्या संख्येला जर भाग देत असेल आणि शिल्लक जर तुमचा 1 उरत असेल तर ती संख्या कोणती राहणार आहे? तुमची विषम संख्या राहणार आहे, असं लक्षात ठेवा. इथे त्याच्यानंतर सर्वात लहान विषम संख्या. सर्वात लहान विषम संख्या जर विचारलं तुम्हाला, सर्वात लहान विषम संख्या राहणार आहे तुमची 1. जी तुमची समसंख्यामध्ये सर्वात लहान कोणती होती? तुमची 2 होती. आणि इकडे सर्वात लहान जर तुम्हाला विषम संख्या जर विचारलं तर सर्वात लहान विषम संख्या राहणार आहे तुमची कोणती? 1 राहणार आहे. या बेसिक गोष्टी तुमच्या सम आणि कोणत्या संख्येसाठी लक्षात ठेवायचा आहे? विषम संख्येसाठी लक्षात ठेवायचा आहे. हा दुसरा प्रकार राहील तुमचा विषम. इकडे जर घेतो म्हटलं तर पहिला प्रकार कोणता राहणार आहे? तुमचा समसंख्येचा राहणार आहे. ह्या गोष्टी तुम्हाला नोट्स मध्ये लिहून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर जो काही तुमचा नंतरचा प्रकार येतो तो राहणार आहे तुमचा मूळ संख्या. त्याच्यानंतर जर नंतरचा प्रकार जर घेतो म्हटलं तर तो राहणार आहे तुमचा मूळ संख्येचा. इकडे म्हणणार आहे तुम्ही मूळ संख्या. आता मूळ संख्या कशाला म्हणायचं म्हटलं तर याच्यासाठी म्हणणार आहे तुम्ही ज्या संख्येला 1 ने व त्याच संख्येने म्हणजे स्वतःने त्याच संख्येने भाग जातो. 1 ने व त्याच संख्येने काय म्हणणार आहे? भाग जातो. ती काय राहणार आहे? तुमची मूळ संख्या राहणार आहे. म्हणजे 1 ने आणि त्याच संख्येने भाग जायला पाहिजे म्हणजे ती काय राहणार आहे? तुमची मूळ संख्या राहणार आहे. म्हणजे इकडे जर समजून घ्या, मी तुम्हाला उदाहरण जर देतो म्हटलं तर पहिली संख्या तुम्ही 17 घेऊ शकता. 17ला जर भाग देतो म्हटलं तर 17ला 1 ने भाग जाईल म्हणजे 17चे जर भाग पाडतो म्हटलं तर 1 चे 17 भाग पडणार आहे. आणि पुन्हा 17ला जर भाग देतो म्हटलं तर पुन्हा 17ला 17 ने भाग जाणार आहे. म्हणजे ही जर संख्या घेतो म्हटलं तर ही संख्या कोणती राहणार आहे? तुमची मूळ संख्या राहणार आहे. पुन्हा तुम्हाला जर समजून घ्या, इकडे मी 29 ही जर संख्या देतो म्हटलं तर 29ला 1 ने भाग जाणार आहे. पुन्हा 29ला कोणत्या संख्येने भाग जाणार आहे? 29 ने भाग जाणार आहे. म्हणजे 1 ने सुद्धा भाग जात आहे आणि त्याच्यानंतर त्याच संख्येने म्हणजे पुन्हा 29 ने भाग जात आहे. म्हणजे ही संख्या काय राहणार आहे? तुमची मूळ संख्या. इकडे समजून घ्या, मी तुम्हाला 15 ही जर संख्या दिली तर 15ला कोणत्या संख्येने भाग जाणार आहे? 1 ने भाग जाईल. त्याच्यानंतर 15ला 3 ने सुद्धा भाग जाईल. 15ला 5 ने सुद्धा भाग जाणार आहे पूर्ण आणि 15ला कितीने भाग जाणार आहे? 15 ने सुद्धा जाणार आहे. म्हणजे इथे एक्स्ट्रा संख्या मिळत आहे म्हणजे ही तुमची मूळ संख्या नाही.
म्हणजे मूळ संख्याची जर तुम्हाला अट जर विचारली तर अट अशी सांगत आहे की त्या संख्येला 1 ने भाग जायला पाहिजे आणि पुन्हा कोणत्या संख्येने भाग जायला पाहिजे, त्याच संख्येने भाग जायला पाहिजे. पण इथे 3 ने सुद्धा जात आहे, 5 ने सुद्धा जात आहे, म्हणजे 15 मूळ संख्या राहणार नाही. पुन्हा इकडे जर समजून घ्या, मी 27 जर घेतो म्हटलं तर 27 ला 1 ने भाग जाईल. त्याच्यानंतर 27 ला तुम्ही 3 ने सुद्धा भाग देऊ शकता, 27 ला पुन्हा 9 ने सुद्धा भाग देऊ शकता आणि 27 ला पुन्हा 27 ने सुद्धा भाग देऊ शकता. म्हणजे ही तुमची मूळ संख्या राहणार नाही. 30 ही संख्या जर घेतो म्हटलं तर 30 ला 1 ने भाग जाईल, 30 ला पुन्हा 3 ने जाणार आहे, 30 ला 5 ने सुद्धा जाईल, 30 ला 10 ने सुद्धा जाणार आहे, 30 ला तुम्ही 15 ने सुद्धा भाग देऊ शकता आणि 30 ला कितीने देणार आहे तुम्ही, 30 ने सुद्धा भाग देणार आहे. म्हणजे 30 ही मूळ संख्या राहणार आहे का, नाही. अट अशी राहणार आहे की फक्त 1 ने भाग जाईल आणि त्याच संख्येने भाग जाणार आहे, म्हणजे त्या का राहणार आहे, तुमच्या मूळ संख्या राहणार आहे. मग आता तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन असे विचारतात की 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती, काय म्हणणार आहे, 1 ते 100 पर्यंत. मग 1 ते 100 पर्यंत जर विचारलं तर 1 ते 100 पर्यंत एकूण आपल्याजवळ 25 मूळ संख्या आहे. एकूण किती संख्या राहणार आहे, 25 मूळ संख्या राहणार आहे. 1 ते 50 पर्यंत जर विचारलं, 1 ते 50 पर्यंत, 1 ते 50 पर्यंत आपल्याकडे एकूण किती मूळ संख्या आहे, 15 एकूण मूळ संख्या आहे. 15 संख्या आहेत असं लक्षात ठेवा. आणि इकडे 1 ते 50 पर्यंत जर विचारलं तर 15 संख्या आहेत. आणि 1 ते 100 पर्यंत जर विचारले तर किती राहणार तुमच्याजवळ, 25. आणि 1 ते 50 पर्यंत जर विचारले किती राहणार तुमच्या, 15. आता त्या एकूण मूळ संख्या कोणकोणत्या आहे म्हटलं तर पहिली मूळ संख्या राहणार आहे तुमची 2. पहिली मूळ संख्या कोणती राहणार आहे तुमची, 2. इथे सांगतो मी, 2, दुसरी 3, 5, 7, 11, 13, 17, 19, त्याच्यानंतर 23, 29, 31, 37, 41, त्याच्यानंतर 43, नंतर 47, 47 नंतर 53, 59, 61, 67, 67 नंतर 71, 73, 73 नंतर 79, 79 नंतर 83, 89 आणि 1 राहणार आहे तुमची 89 नंतर 97. किती राहणार आहे, 97. एक वेळा मोजून घ्या किती राहील तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. 1 ते 100 पर्यंत शेवटची संख्या तुमची 97 आली आहे. मी सांगितलंय तुम्हाला 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती म्हटलं तर एकूण मूळ संख्या किती राहणार आहे, 25 राहणार आहे. 1 ते 50 पर्यंत जर विचारलं तर एकूण किती राहणार आहे, 15 राहील. 1 ते 50 पर्यंत मोजून घेऊ आपण. इथे 47 दिलाय, इथे 53 दिलाय, हे 50च्या पुढे जाईल. म्हणजे याच्या अगोदरच्या काय राहणार आहे, 50च्या अगोदरच्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि किती 15. म्हणजे 1 ते 50 पर्यंत जर एकूण मूळ संख्या जर विचारल्या तर ते किती राहणार आहे, तुमच्या 15 राहणार आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला आणखी क्वेश्चन विचारतात की सर्वात लहान मूळ संख्या कोणती म्हणून. मग इथे तुम्ही असं म्हणू शकता की जे तुम्हाला दिसत आहे त्याच्यानुसारच सर्वात लहान मूळ संख्या जर विचारलं, सर्वात लहान तुम्ही असं म्हणू शकता. जे दिसत आहे ते सर्वात लहान तुम्हाला 2 दिसणार आहे. ही सर्वात काय राहणार आहे, लहान राहणार आहे. नैसर्गिक संख्येमध्ये 100 पर्यंत काउंट करत आहे आपण फक्त, कारण की तुम्हाला एक्झाम मध्ये जास्तीत जास्त 100 पर्यंतच विचारणार आहे, कारण की आपण अभ्यास 1 ते कुठपर्यंत करत आहे, 100 पर्यंत. सर्वात मोठी जर विचारलं, सर्वात मोठी मूळ संख्या, हे मूळ संख्या बद्दल चालत आहे. सर्वात मोठी मूळ संख्या 100 पर्यंत जर विचारलं तर ती कोणती राहणार आहे तुमची, 97 येईल. ती कोणती राहणार आहे, 97 राहणार आहे. 0 आणि 1 याच्यामध्ये आलेले नाही, म्हणजे 0 आणि 1 तुम्ही असं म्हणू शकता की मूळ संख्या नाही. 0 व 1 म्हणणार आहे तुम्ही मूळ संख्या नाही असं म्हणणार आहे. 0 व 1 काय म्हणणार आहे तुम्ही, मूळ संख्या नाही. आता जे काही तुम्हाला मूळ संख्या दिली आहे ना, याच्यामध्ये सर्व संख्या तुमच्या विषम आहे, कारण की एकक स्थानी पाहिजे 3 आहे, 5, 7, इथे 7, 1, 3, 4, इकडे 9, 3, 7, 1, 9. सर्व संख्या काय दिली आहे तुम्हाला, विषम संख्या दिली आहे. फक्त ही एकच अशी संख्या आहे की जे सम असून काय दिलंय तुम्हाला, मूळ आहे.
म्हणजे सम असणारी एकमेव मूळ असं प्रश्न राहील नंतरचा तुमचा. सम असणारी मूळ जर विचारलं तर ती कोणती राहणार आहे तुमची? 2 राहणार आहे. सम असणारी एकमेव मूळ संख्या जर विचारली तर ती कोणती राहणार आहे तुमची? 2 राहणार आहे. असे काहीतरी बेसिक क्वेश्चन तुमचे तयार होईल. 0 व 1 ही सम सुद्धा नाही, त्याच्यानंतर काय म्हणणार आहे तुम्ही? मूळ सुद्धा नाही. सर्वात लहान मूळ संख्या जर विचारली तर ते तुम्हाला 2 सांगायचं आहे. सर्वात मोठी जर विचारली तर कोणती राहणार आहे? 97 राहणार आहे. आणि नंतर म्हणणार आहे तुम्ही सम असणारी एकमेव मूळ संख्या कोणती म्हटलं तर कोणती म्हणणार आहे तुम्ही? ते राहणार आहे तुमची कोणती? 2 राहणार आहे. आता हे राहणार आहे तुमचे मूळ संख्याबद्दल. मूळ संख्याबद्दल तुम्हाला जर पेपरमध्ये क्वेश्चन विचारले तर हे एवढेच विचारणार आहे की 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती म्हटलं तर त्याचं उत्तर 25 सांगणार आहे तुम्ही. 1 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्या किती म्हटलं किती म्हणणार आहे तुम्ही? 15 म्हणणार आहे. मग तुम्हाला जर विचारलं 51 ते 100 पर्यंत जर विचारलं तर 51 ते 100 पर्यंत म्हणणार आहे तुम्ही किती मूळ संख्या राहणार आहे तुमच्याकडे? 10. कारण की 25 मधून 15 जर काढतो म्हटलं किती म्हणणार आहे तुम्ही? 10 म्हणणार आहे. ह्या बेसिक गोष्टी राहणार आहे तुमच्या मूळ संख्येवर. नोट्समध्ये एकदम व्यवस्थित मी जेवढं काही लिहून दिलं आहे ते सगळं तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे. म्हणजे पेपरमध्ये या गोष्टीच्या पलीकडे तुम्हाला कोणत्याच नाही येणार आहे. म्हणजे नोट्स तुमच्या हाताने जसं तुम्हाला सोपं जाईल, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आवश्यक वाटत असेल त्या सगळ्या गोष्टी काय करायच्या तुम्हाला लिहून घ्यायच्या आहे. नंतर मूळ संख्येनंतर जर विचारलं तुम्हाला 2-3 बेसिक गोष्टी राहील तुमच्या की ज्या तुम्हाला नैसर्गिक संख्येवर की नाही बेरजेसाठी विचारणार आहे. म्हणजे नैसर्गिक संख्या तुम्हाला एकूण किती दिली आहे, नैसर्गिक संख्यांची बेरीज वगैरे किती 1 ते 100 पर्यंत किंवा 1 ते 50 पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, त्या गोष्टी काय करणार आहे तुम्हाला क्वेश्चन समजून घ्या पेपरमध्ये काय करणार आहे विचारणार आहे. आता 1 ते 100 पर्यंत जे काही तुमच्या नैसर्गिक संख्या राहणार आहे, 1 ते 100 पर्यंत नैसर्गिक संख्या, 1 ते 100 पर्यंत नैसर्गिक संख्या. आता 1 ते 100 पर्यंत नैसर्गिक संख्या ज्या काही राहणार आहे तुमच्या, याच्यामध्ये जर तुम्हाला जर विचारलं 1 ते 100 पर्यंतच्या जे काही नैसर्गिक संख्या राहणार आहे त्यांची जर बेरीज जर विचारली तर त्यांची बेरीज असं म्हणणार आहे 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांची बेरीज काय म्हणणार आहे, 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांची बेरीज ती राहणार आहे 1060. हे पाठच करून घ्यायचं आहे तुम्हाला, कारण की ते जर काढतो म्हटलं तर ते तुम्हाला फॉर्म्युला वगैरे वापरावं लागेल. बेसिक गोष्टी तुम्हाला भागाकार कुठे कॅन्सल करायचा किंवा कुठे बेरीज वगैरे होणार आहे ते तुमच्या बेसिक मध्ये राहील. ते जर घेतो म्हटलं तर ते नाही समजणार. जे काही नवीन विद्यार्थी आहेत त्यांना फक्त तुम्ही पाठांतरासाठी एवढं लक्ष ठेवा, 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांची बेरीज जर विचारली तर सर्व संख्यांची बेरीज किती राहणार आहे, 1000 किती राहणार आहे, 60 राहणार आहे. 1 ते 50 पर्यंत, 1 ते 50 पर्यंत सर्व अंकांची बेरीज म्हणा किंवा सर्व संख्यांची बेरीज जर विचारली तर ती राहणार आहे 328. 1 ते 50 पर्यंत जर विचारली किती राहणार आहे 328. मग तुम्हाला जर विचारलं 51 ते 100 पर्यंत, 51 ते 100 पर्यंत सर्व अंकांची बेरीज 328 याच्यातून मायनस करून घ्या. म्हणजे 1060 मायनस 328 जर करतो म्हटलं की ती 2 उरणार. 5 मधून 2 गेले उरले 3 आणि 10 मधून 3 गेले उरले किती 7. म्हणजे तुम्ही म्हणणार आहे 732 हे राहणार आहे. 51 ते 100 पर्यंत सर्व संख्यांची बेरीज, 1 ते 50 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज 328 आणि 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज जर विचारली तर ते किती राहणार आहे तुमचे 1060 बनणार आहे. आता संख्यांचे 3 प्रकार झाले, समसंख्या, त्याच्यानंतर विषम संख्या, त्याच्यानंतर मूळ संख्या. त्याच्यानंतर जो काही तुमचा संख्यांचा प्रकार पडतो तो राहणार आहे तुमचं सहमूळ संख्या. तो काय राहणार आहे, सहमूळ संख्या. सहमूळ संख्या. आता सहमूळ संख्यांच्या जोड्या वगैरे तुम्हाला क्वेश्चन विचारतात. आता मी जर समजून घ्या तुम्हाला एखादी संख्या देतो म्हटलं, इकडे एक संख्या देणार आहे तुम्हाला 9 आणि इकडे दुसरी संख्या देणार आहे 25. आता 9 ला कोणकोणत्या संख्येने भाग देतो म्हटलं तर 9 ला 1 सोडून एक तुमची 1 राहील आणि 1 सोडून दुसरी काय राहणार आहे तुमची 9 आणि 1 राहणार आहे तुमची 3 ही संख्या. म्हणजे 9 ला जर भाग देतो म्हटलं तर 1 राहील, त्याच्यानंतर 3 राहणार आहे, पुन्हा 30 संख्या राहणार आहे. म्हणजे कोणती राहणार आहे 9.
25 ला जर भाग देतो म्हटलं तर एक जर सोडतो म्हटलं तर इकडे राहणार आहे 5 ही संख्या, त्याच्यानंतर राहणार आहे 25 ही संख्या. मग ज्या काही भाग जाणाऱ्या संख्या याच्यामध्ये कॉमन आहे का तर ते पाहायचं. इकडे 5 दिलाय, इकडे 25 दिलाय, एक नाही घेणार आहे तुम्ही त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही असं म्हणणार आहे की 9 ला भाग देणाऱ्या संख्या तुम्ही 3 आणि काय म्हणणार आहे 9, आणि इकडे 25 ला भाग देणाऱ्या 5 आणि किती म्हणणार आहे तुम्ही 25. याच्यात कोणताच मूळ किंवा तुमचे जे काही अवयव पडत आहेत ते सारखे नाही. मग सारखे नाही तर ते काय राहणार तुमचे सहमूळ संख्या. म्हणजे 9 आणि 25 ह्या कोणत्या संख्या आहे म्हटलं तर कोणत्या म्हणणार आहे तुम्ही सहमूळ संख्या म्हणणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर आणखी जर उदाहरण वगैरे जर देतो म्हटलं तर इकडे म्हणणार आहे तुम्ही इकडे 14 आणि 21 जर ह्या संख्या जर घेतो म्हटलं तर यांना भाग जाणाऱ्या संख्या म्हणणार आहे तुम्ही 7. त्याच्यानंतर पुन्हा किती म्हणणार आहे तुम्ही 14. इकडे 21 ला भाग जाणार आहे तुमच्या 7 ने, त्याच्यानंतर पुन्हा कितीने जाणार आहे 21 ने. इथे 7 सामायिक अवयव, इथे सुद्धा 7 सामायिक अवयव, म्हणजे या सहमूळ संख्या नाही असं म्हणणार आहे तुम्ही. इकडे जर आणखी घेतो म्हटलं तिकडे म्हणणार आहे तुम्ही 25 आणि एक संख्या देणार आहे मी 26. 25 ला भाग देतो म्हटलं तर 25 ला 1 ने जाईल, एक संख्या घेणारच नाही तुम्ही. 5 आणि 1 का राहणार आहे 25. 26 ला भाग जाईल 13 ने, त्याच्यानंतर कशाने जाणार आहे 26 ने जाईल. याच्यामध्ये सामायिक अवयव आहे का नाही, म्हणजे ह्या दोन्ही का राहणार आहे तुमच्या सहमूळ संख्या राहील. या दोन्ही का राहणार आहे तुमच्या सहमूळ संख्या. या संख्यांमध्ये सामायिक अवयव मिळत असेल, इकडे 7 आणि 7 सामायिक अवयव मिळत आहे, म्हणजे त्या काय राहणार आहे तुमच्या सहमूळ संख्या राहणार नाही असं लक्षात ठेवायचं आहे. ज्या काही तुमच्या क्रमवार संख्या राहतात ते सगळ्या काय राहणार आहे सहमूळ संख्या राहणार आहे. या सहमूळ संख्येसाठी एवढं बेसिक तुम्ही लक्षात ठेवून घ्या की फक्त तुम्हाला सामायिक अवयव जर त्यांच्यामध्ये जर दिसत असेल कोणत्या संख्येने भाग जातो त्या सहमूळ मध्ये घेणार नाही, बाकीच्या सगळ्या काय करणार आहे तुम्ही सहमूळ संख्यामध्ये घेणार आहे. त्याच्यानंतर जो काही तुमचा संख्येचा नंतरचा प्रकार येणार आहे तो राहणार आहे तुमचा त्रिकोणी संख्या. त्याच्यानंतर येणार आहे त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्या जर विचारलं 1 ते 100 पर्यंत तुम्हाला म्हणायचं आहे. 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत एकूण 13 त्रिकोणी संख्या आहे. एकूण किती संख्या त्रिकोणी दिली आहे तुम्हाला 13 संख्या. आता त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं म्हटलं तर एखादी जर तुम्हाला संख्या जर दिली असेल, आता ही 6 जर दिली असेल तुम्हाला, 6ची तुम्हाला काय करायची आहे अगोदर दुप्पट. म्हणजे त्रिकोणी संख्या कशा ओळखायच्या म्हटलं तर 6ची काय करणार आहे तुम्ही दुप्पट करणार आहे. म्हणजे 6ची दुप्पट जर घेतो म्हटलं किती म्हणणार आहे 12. आता 12चे जर अवयव पाडतो म्हटलं की कोणत्या संख्येने 12ला भाग जाणार आहे किंवा कोणत्या 2 संख्येने 12ला भाग जाणार आहे म्हटलं तर तुम्ही म्हणणार आहे एक 3 राहणार आहे आणि एक का राहणार आहे 4. म्हणजे ह्या क्रमवार संख्या आहे. ज्या काही तुम्हाला 3 आणि 4 दिल्या ह्या काय राहणार तुमच्या क्रमवार संख्या राहणार आहे. मग ह्या 2 क्रमवार संख्या आहे की ज्यांना कोणत्या संख्येने भाग जाणार आहे तुमच्या 12ने भाग जाणार आहे. म्हणजे 12 ही काय राहणार तुमची, तुम्ही असं म्हणू शकता की त्रिकोणी संख्या आहे वगैरे. मग 1 ते 100 पर्यंत एकूण किती त्रिकोणी संख्या दिल्या म्हटलं तर किती संख्या दिल्या आहे तुम्हाला 13. पहिली जी काही त्रिकोणी संख्या राहणार आहे ती पहिली राहणार आहे तुमची 1. पहिली काय राहणार आहे 1. त्याच्यानंतर दुसरी राहील 3. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्हाला पुढची त्रिकोणी संख्या जर काढायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला नैसर्गिक नंबर काय करायचे आहे प्लस करायचे आहे. म्हणजे तुम्हाला सुरुवातीला जर 0 दिला असेल तर पहिला नैसर्गिक नंबर तुम्हाला 1, 0 मध्ये 1 प्लस केला तर तुम्हाला 1 मिळत आहे. 1 दिला, आता तुम्हाला 1 प्लस केला, त्याच्यानंतर 2 प्लस करणार, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 4, अशा नैसर्गिक संख्या प्लस करायच्या आहे. आता इथे समजून घ्या तुम्ही 2 प्लस केलेला आहे, आता तुम्हाला 3 प्लस करायचा आहे. 3 आणि 3 किती 6. आता 4 प्लस करणार आहे, 6 आणि 4 किती 10. 4 झालं, त्याच्यानंतर 5 करणार आहे, म्हणजे इकडे 15 नैसर्गिक संख्या म्हणणार आहे तुम्ही. 5 नंतर 6 प्लस करणार म्हणजे किती होणार आहे तुमचे 21. 6 नंतर 7 प्लस करतो म्हटलं तर 28. 7 नंतर 8 प्लस करतो म्हटलं तर 36. आता 9 प्लस करणार आहे, 36 आणि 9 किती 45. 36 आणि 9 किती राहणार आहे 45. आता 9 नंतर 10 जर प्लस करतो म्हटलं तर हे राहणार आहे 55. 11 प्लस करतो म्हटलं तर 66. 12 प्लस करा 78 आणि 13 प्लस जर करत असेल किती राहणार आहे 91. म्हणजे तुम्ही हे जे काही नैसर्गिक संख्या प्लस करताय 2, 3, 4, 5, 6 ते जर मागील त्रिकोणी संख्यामध्ये जर तुम्ही प्लस करत असेल तर तुम्हाला काय मिळणार आहे समोरील त्रिकोणी संख्या मिळणार आहे. मग इथे एकूण त्रिकोणी संख्या किती म्हटलं तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि किती 13. आता हे याचं जर समजून घ्या 36 तुम्हाला त्रिकोणी संख्या जर दिली असेल याची निम्मी किती राहणार आहे 2 म्हणणार आहे तुम्ही. किती म्हणणार आहे 2 म्हणणार आहे.
याची निम्मे जर 2 जर भाग देतो म्हटलं किती म्हणणार आहे तुम्ही 18. 18ची दुप्पट जर करत असेल तर तुमची 36 ही काय राहणार आहे त्रिकोणी संख्या. एकूण किती म्हटलं तर 1 2 3 4 त्याच्यानंतर 5 6 7 8 9 10 11 12 आणि किती म्हणणार आहे 13 म्हणणार आहे. आता सामायिक अवयव पडतात का, म्हणजे सामायिक म्हणजे तुमची सामायिक नाही म्हणणार त्याला, क्रमवार जे काही तुमच्या नैसर्गिक संख्या राहणार आहे त्यांना यांना भाग जातं का ते पाहून घ्यायचं आहे तुम्हाला. 10ची जर दुप्पट करतो म्हटलं तर 20 होणार आहे. 20चे अवयव पडेल 4 आणि 5, हे पहा दोन्ही नैसर्गिक म्हणजे क्रमवार राहील. 36ची जर दुप्पट करतो म्हटलं तर 36ची दुप्पट 72 राहणार आहे. 8 आणि 9 क्रमवार, 8 9 किती म्हणणार आहे तुम्ही 72 म्हणणार आहे. 15ची जर दुप्पट करतो म्हटलं तर 30 म्हणजे तुम्ही म्हणणार आहे 5 आणि 6, 6 पंचे किती 30 क्रमवार, 8 9 क्रमवार, 4 5 किती क्रमवार. 21ची जर दुप्पट घेतो म्हटलं तर 42, 42ला 6 आणि 7, 6 7 किती होणार आहे 42. 45 दोन्ही किती होणार आहे 90, 90ला भाग देणार आहे तुम्ही 9 आणि किती 10, म्हणजे 9 10 किती 90, यांचा गुणाकार म्हणणार आहे तुम्ही, यांचा गुणाकार क्रमवार संख्या येत आहे. त्याच्यानंतर तुम्ही 55ची जर दुप्पट करत असेल तर 55ची दुप्पट 110 होणार आहे, म्हणजे 110ला कितीने भाग देणार आहे 10 गुणिला किती म्हणणार आहे तुम्ही 11. म्हणजे या ज्या काही तुमच्या क्रमवार संख्या येत आहेत त्या क्रमवार संख्येचा गुणाकार म्हणजे काय राहणार आहे तुमची नैसर्गिक संख्या. 66ची दुप्पट जर घेतो म्हटलं तर 132 होणार आहे. 132चे जर अवयव पाडतो म्हटलं तर किती होणार आहे 11 गुणिला तुम्ही 12 म्हणू शकता, म्हणजे 12 1 12 हातचा 1, 12 1 12, 12 ने किती 13, 100 किती राहणार आहे 32. त्रिकोणी संख्या 1 ते 100 पर्यंत तुम्हाला प्रश्न विचारतील, एकूण किती त्रिकोणी संख्या आहे म्हटलं तर त्याचं उत्तर किती देणार आहे तुम्ही 13 देणार आहे. कोणकोणत्या म्हटलं तर एक वेळा लक्षात ठेवा. 1 मध्ये समोरची संख्या प्लस करायची, 1 मध्ये 2 प्लस केले 3, 3 मध्ये 3 6, 6 मध्ये 4 10, 10 मध्ये 5 15, 15 मध्ये 6 21, 21 मध्ये 7 28, 28 मध्ये 8 36, 36 मध्ये 9 45, 9 प्लस 10 55, 55 प्लस 11 66, 66 प्लस 12 78, 78 प्लस 13 किती 91. म्हणजे ह्या एकूण किती 13 संख्या तुम्हाला दिल्या आहे की ज्या काय राहणार तुमच्या त्रिकोणी राहणार आहे. एवढं बेसिक क्वेश्चन तुम्हाला त्रिकोणीवर विचारू शकतात ते. या गोष्टी काय करायच्या तुम्हाला नोट्समध्ये लिहून घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर त्रिकोणी नंतरचा जो काही प्रकार आहे तुमचा तो राहणार आहे चौरस संख्या. तो काय राहणार आहे चौरस संख्या. आता चौरस संख्या कशाला म्हणायचं, ज्या काही तुमच्या पूर्ण वर्ग संख्या आहे त्या सगळ्या काय राहणार आहे चौरस संख्या राहणार आहे. म्हणजे इथे जर मी तुम्हाला देतो म्हटलं 36 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, कारण की 6चा वर्ग आहे, मग 6चा जर वर्ग असेल तर ही काय राहणार आहे चौरस संख्या. त्याच्यानंतर 81 कशाचा वर्ग म्हटलं तर 9चा वर्ग म्हणू शकता तुम्ही, म्हणजे ही काय राहणार आहे चौरस संख्या. 144 कशाचा वर्ग आहे म्हटलं तर तुम्ही 12चा म्हणणार आहे, 12चा वर्ग आहे म्हणून काय राहणार आहे चौरस संख्या. म्हणजे चौरस संख्या काय म्हणणार आहे तुम्ही पूर्ण वर्ग संख्या बरोबर काय म्हणणार आहे चौरस संख्या, म्हणजे काय म्हणणार आहे चौरस संख्या. म्हणजे ज्या काही तुम्ही पूर्ण वर्ग संख्या आतापर्यंत पाठ केलेल्या असेल ते सर्व काय म्हणणार आहे तुम्ही चौरस संख्या म्हणणार आहे. बेसिक मध्ये इथपर्यंत तुम्ही संख्यांचे प्रकार शिकले. सुरुवातीच्या लेक्चरमध्ये नैसर्गिक, पूर्ण, पूर्णांक, परिमेय, अपरिमेय आणि वास्तव्य, आणि आजचा हा जो काही तुमचा लेक्चर होता त्याच्यामध्ये सम, विषम, मूळ, सहमूळ, त्याच्यानंतर त्रिकोणी, आणि एक शेवटचा जो काही तुमचा प्रकार होता तो काय राहणार तुमचा चौरस संख्या. चौरस म्हणजे जे काही पूर्ण वर्ग संख्या आहे त्या सगळ्या चौरस मध्ये तुम्हाला घेऊन घ्यायचा आहे. एकदम सोपा चॅप्टर आहे तो. आजच्यासाठी तुमचं संख्या व संख्यांचे प्रकार हा चॅप्टर संपला असं समजून घेऊ आपण. जो काही तुमचा पुढचा व्हिडिओ राहणार आहे ते बेसिक क्रिया, म्हणजे गणितामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ज्या काही क्रिया लक्षात ठेवायच्या आहे, म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार, हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं बेसिक राहणार आहे. कारण की तुम्ही जे काही चॅप्टर करत असेल, म्हणजे रेल्वे जर करत असेल, रेल्वे हा जो काही तुमचा चॅप्टर राहील याच्यामध्ये जे काही तुमच्या क्रिया राहणार आहे ते बेरजेवर राहील, वजाबाकीवर राहील, गुणाकार आणि काय राहणार आहे भागाकार. तुम्ही जर सरासरी जर घेत असेल, सरासरीमध्ये सुद्धा तुम्हाला बेरीज दिसेल, वजाबाकी, गुणाकार आणि काय दिसणार आहे भागाकार. तुम्ही वर्ग समीकरण जर घेत असेल, वर्ग समीकरण मध्ये सुद्धा तुम्हाला बेरीज दिसेल, वजाबाकी दिसेल, गुणाकार दिसेल आणि काय दिसणार आहे भागाकार.
म्हणजे कोणताही जर मॅथचा चॅप्टर करत असेल तुम्हाला ह्या 4 क्रिया यायला पाहिजे. गणित मध्ये काय येणार यायला पाहिजे, बेरीज यायला पाहिजे, वजाबाकी, गुणाकार आणि काय यायला पाहिजे, भागाकार. ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला काय करायच्या, एक पूर्णांक संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यायला पाहिजे. व्यवहारी अपूर्णांक, अंश आणि छेदमध्ये जे काही संख्या दिल्या आहेत त्यांची गुणाकार, बेरीज, वजाबाकी, भागाकार यायला पाहिजे. आणि ज्या काही तुम्हाला दशांश अपूर्णांक मध्ये दिल्या आहेत त्यांच्या बेसिक मध्ये समजून घ्या, गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी यायला पाहिजे. म्हणजे पूर्णांक संख्यांची क्रिया, त्याच्यानंतर अपूर्णांक समजून घ्या, अपूर्णांक मध्ये अंश आणि छेद मध्ये दिले असेल यांच्या क्रिया यायला पाहिजे. आणि जे काही पॉइंट मध्ये संख्या दिली असेल यांचं तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यायला पाहिजे. या 3 बेसिक गोष्टी जर तुम्हाला येत असेल तर समजून घ्यायचं की तुमचं बेसिक काय आहे, चांगलं आहे. मग ते बेसिक साठी आपण पुढचा जो काही लेक्चर राहणार आहे ते क्रियावर राहणार आहे. म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं राहणार आहे की जे काही नवीन किंवा जुने विद्यार्थी असेल, जुन्या विद्यार्थ्यांचे मार्क्स जर समजून घ्या मॅथ मध्ये जर जात असेल ते रट्टा मारून चॅप्टर वगैरे पाठ करून घेतात पण त्यांना बेसिक येत नाही. बेसिक मध्ये जर समजून घ्या तुम्हाला दिलं असेल मी एक्स स्क्वेअर प्लस एक्सचा 3रा घात ते एक्सचा 5वा घात करून टाकतात, ते किती चुकून जातात कारण की बेसिक नाही. काय म्हणणार आहे, एक्स स्क्वेअर प्लस तुमचा एक्सचा वर्ग प्लस एक्सचा 3रा घात एक्सचा 5वा घात करून टाक, कारण की बेसिक वगैरे ते करत नाही, रट्टा मारल्यासारखं राहते. मग पुढचं जो काही लेक्चर राहणार आहे तुमचं क्रियावर राहणार आहे. बेसिक मध्ये एकदम लहान लहान गोष्टीपासून समजून देणार आहे. आजच्यासाठी तुमचा संख्या हा चॅप्टर संपलेला आहे. नवीन विद्यार्थी जे काही असतील ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की माझे जे काही व्हिडिओ येत राहतील ते लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि शक्य होत असेल तर जे काही लेक्चर राहणार आहे त्यांचे काय करायचंय, तुम्हाला नोट्स बनवून घ्यायचे आहे आणि व्हिडिओला काय करायचं आहे, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत जे काही तयारी करत असेल त्यांच्यापर्यंत काय करायचं आहे, तुम्हाला पोहोचवायचं आहे. आजच्यासाठी एवढंच होऊन जाईल. जय हिंद.